जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज एकलहरा रोड, नाशिक रोड या ठिकाणी जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नाशिक रोड या संस्थेच्या नवीन शालेय इमारत उद्घाटन तसेच स्वर्गीय सौ सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांचा पूर्णकृती पुतळा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी रश्मी उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते तर या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी मंत्री शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे हे उपस्थित होते। नवीन शालेय इमारतीचा उद्घाटन सोहळा तसेच शिवसेनेच्या नेत्या स्वर्गीय सौ सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांचा पूर्णकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा प्रमुख पाहुणे तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळी राज्याचे माजी मंत्री शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी आपले मत व्यक्त केले। पण खास करून आज जेव्हा मी चित्रफित बघत होतो मगाशी, तेव्हा तेच विचार करत होतो, मी आप्पाला देखील विचारत होतो की एका महिलेने एवढी हिंमत करून, ताकद दाखवून, जिद्द दाखवून शाळा उभारणं, त्याच्यात एवढ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं, एवढं एक मोठं ट्रस्ट उभारणं आणि सगळ्यांनाच आता पुढे ते काम कसं न्यायची याची चिंता असते। तेव्हा आज आपण आपल्या दोन्ही मुलांनी पूर्ण फॅमिलीने सहकार्य करून ही इमारत इथे घडवलेली आहे। खरोखर आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। हे साधं काम नसतं, सोपं काम नसतं। एखादी शाळा, एखादं कॉलेज, एखादी अशी संस्था उभारणं, त्याला चालवणं, कारण काही गोष्ट बनवणं खूप सोपी असते कधी कधी, पण ते बनवून पुढे नेणं, चालवणं आणि योगायोगाने मला वाटतं 10 वर्षापूर्वी, 14 वर्षापूर्वी 2010 साली उद्घाटन शाळेचं माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी होतं, म्हणजे 13 जूनच्या दिवशी होतं। हा योगायोग मला त्यांच्या एका नातवाचा पण वाढदिवस 13 जूनच आहे। आता मला भेटला तनिष। असो, पण आज खरोखर शाळेतून काय घडू शकतो ह्याचा जर विचार केला तर आपल्या देशासाठी शाळा ह्या किती महत्वाच्या त्याचा जर विचार केला तर आपण हैराण व्हाल, आपण आपल्याला आश्चर्य होईल की शाळेतून देश पुढे कसा जाऊ शकतो। आज आपण पाहतोय सगळीकडे समाज विखुरला जात आहे। धर्मामध्ये असेल, जातीमध्ये असेल, विभागामध्ये असेल, जिल्ह्यांमध्ये असेल, विभागणी ही होत चाललेली आहे। या देशामध्ये, या जगामध्ये आणि कुठच्याही इतर राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर एकमेव जर अशी कुठची इमारत असेल तिथे सगळे धर्म, जात पंथ सोडून सगळे एकत्र येतात, इयत्ता म्हणून असेल, विद्यार्थी म्हणून असेल, तर ती म्हणजे शाळा असते। आणि शाळा उभारणं म्हणजे समाजकारण करणं हा माझा ठाम विश्वास आहे। माहित नाही त्यावेळी काय विचार केला असेल महात्मा ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी, दादाभाई नौरोजींनी, या सर्वच महान मंडळींनी जेव्हा महिलांसाठी शाळा सुरू केल्या, लहान मुलींसाठी शाळा सुरू केल्या। आज विचार करा, त्यावेळी महिलांना शिक्षणापासून जे वंचित ठेवलं होतं, आज एका महिलेने शाळा उभारून आपल्याला दिलेली आहे। काय आपण नक्की विचार करायचा, किती आभार मानायचे ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे। या कार्यक्रमाप्रसंगी योगेश गाडेकर यांनी देखील या कार्यक्रमासंदर्भात आपले मत व्यक्त करत सर्व उपस्थितांचे आभार देखील मानले। खरं तर आज आईचं जे स्वप्न होतं ते साकार झालंय असं मनापासून वाटतं। महिलांसाठी व परिसरातील गोरगरीब मुलांसाठी ही इंग्रजी माध्यमाची शाळा जिजामाता महिला शिक्षण प्रसारक संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल या नाशिक रोड पूर्व विभागात त्यांनी 2010 साली स्थापना केली। आज तिचं भव्य अशा नवीन वास्तूमध्ये रूपांतर होत आहे। त्याचं जे लावलेलं त्यांनी वृक्ष होता, आज त्याचं वटवृक्ष होत आहे। आणि त्यासाठी आमचं भाग्य, ज्यांच्यावर आमची नितांत श्रद्धा आहे असं ठाकरे परिवारातील आमच्या रश्मीताई ठाकरे व आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते हा जो कार्यक्रम झाला, त्यामुळे खरंच आईचं आज स्वप्न पूर्ण झालंय मनापासून। म्हणजे आम्हाला हे जाणवत आहे आणि असंच यापुढेही समाजसेवेचं काम, समाजसेवेचा वसा जो आईने दिलेला
वारसा आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करेल, कारण की आम्हाला माहीत आहे, आम्हाला त्याची जाणीव आहे की आईने खूपच कमी वेळात आमच्यावर खूप साऱ्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. आईचं कर्तृत्वही खूप मोठं होतं, त्याची आम्हाला जाणीव आहे. त्याच पद्धतीने आईच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही हे आज समाजसेवेचं कार्य करीत आहोत, करीत राहणार. यासाठी माझे नातेवाईक असेल, माझे संस्थेतील सर्व सदस्य असतील, माझ्या परिसरातील वॉर्डातील नागरिक असेल, माता भगिनी असेल, या संस्थेत ज्यांचे विद्यार्थी शिकत आहेत ते पालक असेल, यांचं आमच्या परिवाराला भक्कम अशी साथ असते, ती नेहमी लाभत असते. त्यांची साथ व त्यांच्या सदिच्छा कायम आमच्या परिवारासोबत राहो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. या ठिकाणी आता 550 ते 600 विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत. नर्सरी ते 11वी 12वी कॉमर्स आणि सायन्स इंग्रजी माध्यम या ठिकाणी संस्थेच्या वतीने सुरू आहे. ही संस्थेची इमारत अशी प्रशस्त अशी असून या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी ग्राउंडही मोठा आहे व सर्व अद्ययावत सुविधा या शाळेच्या इमारतीमध्ये आहे. कम्प्युटर लॅब असेल, सायन्स लॅब असतील, म्युझिक रूम असेल, स्पोर्ट्स रूम असेल, स्केटिंग असेल, बास्केटबॉल असेल, अशा विविध असे सगळे खेळ पण शिक्षणासोबत त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध अशा स्पर्धा असतील. संस्थेचा मानस आहे की या इमारतीच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून आपल्या नाशिकमधील मुलं मुली जास्तीत जास्त UPSC MPSC स्पर्धा परीक्षांमध्ये कसे पुढे नेता येतील यासाठी मोठा प्रयत्न या संस्थेचा असणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांसह पल्लवी विशाल गाडेकर, अध्यक्ष उपाध्यक्षा मनीषा वजरे, सचिव जयश्री योगेश गाडेकर, त्यासोबत योगेश गाडेकर, विशाल गाडेकर तसेच सर्व संचालक, शालेय समिती सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी आणि परिसरातील सर्व शिवसेना, युवसेना, महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यासोबतच शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, माजी आमदार वसंत गीते, शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल, माजी आमदार योगेश घोलप आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक रोड, जेल रोड परिसरात पंचंग येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सौ रश्मी उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं. या शिवसेना संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जेल रोड परिसरातील हॉकर्स, हातावरील मजूर यांना शासनाच्या विविध योजना अंमलात आणण्यासाठी या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. शिवसेना उपमहानगर प्रमुख आणि केसरी युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर जयदेव भोजने यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. या संदर्भात सागर भोजने यांनी अधिक माहिती दिली आहे. आज जेल रोड येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा माननीय आदित्यताई ठाकरे आणि रश्मिताई ठाकरे यांच्या हातून संपन्न झालेला आहे. या सोहळ्याप्रसंगी आमचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ताजी नाना गायकवाड, शिवसेना जिल्हा प्रमुख विजयप्पा करंजकर आणि परिसरातले सर्व नागरिक तसेच माता भगिनी आणि ज्येष्ठ शिवसैनिक प्रचंड संख्येने हजर होते. हे शिवसेना संपर्क कार्यालय गरीब जनतेसाठी आणि होतकरू गरजू लोकांसाठी सदैव तत्पर राहणार आहे. तसेच या संपर्क कार्यालयातून ज्या काही शासनाच्या योजना असतील त्या आम्ही पक्षाच्या माध्यमातून, केसरी फाउंडेशनच्या माध्यमातून गोर गरीब जनतेचे आणि गरजवंतांसाठी पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तसेच परिसरातील माझ्या माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, शिवसैनिक एवढ्या प्रचंड यांनी सहभागी झाले होते आणि मला त्यांच्या ताकदीने ऊर्जा मिळाली. या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. या उद्घाटनाच्या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार वसंत गीते, शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल, माजी आमदार योगेश घोलप, प्रभाकर भोजने, ISP CMP मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, कुलदीप आढाव, योगेश नागरे, दिनकर आढाव, सुनील बोराडे, डॉक्टर मिलिंद पवार, ज्योती गोडसे, मंगेश मोरे व तसेच परिसरातील महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.
नवा गंध नवा आनंद निर्माण करत प्रत्येक क्षण यावा आणि नव्या सुखांनी आणि नव्या वैभवांनी आनंद शतगणित व्हावा याच आमच्या सदिच्छा. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपमहानगर प्रमुख तसेच केसरी युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर नानाजी भोजने यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक सचिन टापरे आणि जेल रोड नाशिक रोड फ्रेंड सर्कल. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. अध्यात्म शिरोमणी संत जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या आदेशाने बाबाजी भक्त परिवारात परंपरा चालत असलेल्या प्रदोष कसगावे या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने व त्यांचे उत्तराधिकारी 1008 स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या सूचनेने कसगाव येथे प्रदोष साजरा करण्यात आला. यावेळी गावातील विठ्ठल मंदिर ते सावता महाराज मंगल कार्यालयापर्यंत सहवाद्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलं होतं. मिरवणुकीत महिला व बालकांनी कळस घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी बाबाजी भक्तांनी व ग्रामस्थांनी वाद्यांच्या तालावर ठेका धरल्यानं मिरवणुकीत उत्साह संचारला होता. तसेच संध्याकाळच्या सुमारास मिरवणुकीत बाबाजींची विधी वाचन देखील करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आलं. तसेच श्री क्षेत्र वेरूळ निवासी अविरमुक्तेश्वरानंदजी महाराज यांनी जनार्दन स्वामींच्या जीवनावर आधारित प्रवचन केले. तसेच कन्हैया ठाकूर यांनी व त्यांच्या टीमनं बाबाजींचे भक्तिगीते सादर केले. यावेळी कसगाव व परिसरातील जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, कसगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. आता शिवसेनेचं महाअधिवेशन चालू कोल्हापूर खुलं अधिवेशन चालू आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की वचन पाळले असते तर आज पूर्ण मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला असता, शिवसेना फुटली नसती, शिवसेना एकत्रित राहिली असती आणि दिल्ली शहरानं जे आहे ते सातत्याने म्हणजे मोदींना सातत्याने मुंबईत यावं लागलं नसतं. काय मुंबईत सातत्याने जे मोदी येत आहेत त्यांना यावं लागलं नसतं तेव्हा जर वचन पाळलं असतं तर. मोदी साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान लोकप्रिय आहेत आणि देश पातळीवर जेव्हा केव्हा मोठे प्रकल्प असतात, आता उदाहरणार्थ आता नाशिकमध्ये हा गोदा प्रकल्प आज आपण त्याचं शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचं लोकार्पण केलं आहे. तर जेव्हा असे देश पातळीवरचे मोठे प्रकल्प असतात तर त्या प्रकल्पांच्यासाठी पंतप्रधान म्हणून ते जात असतात. त्याच्यात उलट आपल्याला अभिमानाने आनंद झाला पाहिजे. वाईट वाटण्याचं काय कारण आहे? आज 29 दहन करणार आहोत. ही लंका आम्ही दहन करू सगळे हनुमान मिळून. म्हणजे एका प्रकारे त्यांनी उद्धव ठाकरेंना रामाची उपमा दिली, स्वतःला सगळ्या सैनिकांना हनुमान म्हटले. कसं पाहता या त्यांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते. आणि हे जे काही जे पतन झालेलं आहे ना त्याला कारणीभूत हे शकुनी मामा आहेत. या शकुनी मामामुळे हे दिवस आलेले आहेत, असा काही विषय नाही. आपण बघितलं असेल की आता मागच्याच आठवड्यामध्ये जी जागतिक पातळीवरचं मोठे उद्योजक त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आली. 3.5 लाख कोटींच्या पेक्षा जास्तीची इन्व्हेस्टमेंट दावोसच्या बैठकींमध्ये त्याचे MOU संपन्न झाले. कारण आपल्या राज्यामध्ये ज्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत, ज्या पद्धतीने कुशल वर्कर्स इथे उपलब्ध आहेत आणि सगळ्या जगाच्या पाठीवरच्या उद्योजकांना महाराष्ट्र हा सेफ वाटतो की इथे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि म्हणून एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये येते आहे. आम्हाला हातात रुद्राक्ष, आम्हाला भगवा शर्ट, म्हणजे थोडक्यात बाळासाहेब ठाकरेंची पुढची प्रतिमा घेऊन ते पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. मी त्या विषयावर काही भाष्य करणार नाही. परंतु काही ज्या गोष्टी आहेत, आता शिवसेना प्रमुख हे जे पद आहे, जनतेने दिलेलं, शिवसैनिकांनी दिलेलं पद, ते फक्त शिवसेना प्रमुखांना शोभून दिसेल. बरोबर, रुद्राक्षाची माळ ही शिवसेना प्रमुखांच्या हातांनाच शोभून दिसेल. त्याच्या पाठीमागचं कित्येक वर्ष शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं, त्यांनी त्याग केला.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिवसेना संघटना उभी केली. रस्ते नव्हते, चांगल्या प्रकारची वाहनांची सुविधा त्या काळामध्ये नव्हती. कुठे अगदीच मोटरसायकलवर, कुठे जीप अशा वाहनातनं त्यांनी प्रवास केला. आमच्यासारख्या लाखो शिवसैनिकांना त्यांच्या आशीर्वादामुळे वेगवेगळ्या पदांवर कार्य करण्याची संधी मिळाली. आणि म्हणून हे ज्याचं त्याचं एक आपण बोलू शकतो, ती जागा कोण दुसरं घेऊ शकत नाही. शिंदे किंवा नरेंद्र मोदी हेच एक टार्गेट केलं जातंय दोन्ही भाषणांमधून. उद्धव ठाकरे असेल, संजय राऊत यांच्या त्याशिवाय दुसरा अजेंडाच काय? त्यांनी पुढे असंही म्हटलंय दादा, त्यांनी पुढे जाऊन असंही म्हटले की शिंदे पूर्वी माया पाय पडायचं, आता त्यांना पाय पडायला सातत्यानं दिल्लीला जावं लागतं मुख्यमंत्र्यांना. नाही, बघा, आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आज उदाहरणार्थ मातोश्री आहे. मातोश्रीमध्ये शिवसेना प्रमुखांचं वास्तव्य राहिलेलं आहे. त्या मातोश्रीवर भारत देशभराचे नेते तर यायचेच, परंतु देशाच्या बाहेरचे सुद्धा नेते यायचे. हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आता म्हणजे लहान मुलांच्या सारखं भांडायचं, काहीतरी उणे दुणे काढायचे. आज उद्धव साहेबांना पण दुसऱ्यांकडे जावं लागतंय ना, पवार साहेबांच्या तिकडे जावं लागतंय, सोनिया गांधीजींकडे जावं लागतंय, त्यांना इकडे तिकडे जावं लागतंय. मग त्याला काय बोलायचं आपण? शिबिर होतंय, कसं पाहता या महाअधिवेशनाकडे? त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी म्हटले शिवसेना ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे, त्याचा कोणी माझ्याशिवाय कोणी मालक नाही. मी त्या विषयावर काही भाष्य करू इच्छित नाही. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसैनिकांना शिकवण आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. गोरगरिबांची सेवा करा, आपल्या राज्याची, आपल्या देशाची प्रगती साध्य करा, समाजाच्या सर्व घटकांना घेऊन मार्गक्रमण करा. त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही मार्गक्रमण करतो. मला वाटतं की त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत. हिंदुत्वाचे, राष्ट्रीयत्वाचे, शिवसेना प्रमुखांचे जे विचार आहेत त्या विचारांवर मार्गक्रमण करणारे आम्ही सर्व शिवसैनिक आहोत. काम की बात कर रहे हैं और शिवसेना प्रमुख जी ने काम की बात हमको सिखाया है. गोर गरीब की सेवा करो, उनकी प्रगति कैसे होगी, उनको न्याय कैसे मिलेगा, इसके लिए काम करो. मैं वही बात रखा, 80% सोशल वर्क, 20% पॉलिटिक्स. लेकिन कुछ लोगों ने इसको उल्टा कर दिया है. कुछ लोग 80% अभी पॉलिटिक्स करते हैं और 20% भी सोशल वर्क करते हैं कि नहीं, मुझे पता नहीं. आजही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याच एका गटाचं अधिवेशन नाशिकात होतं. काय भावना आहे तिकडं? मला वाटतं की ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुण्यभूमी आहे आपली नाशिक. आणि आपण बघितलं असेल की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मागच्या काही दिवसांच्या पूर्वीच नाशिकला येऊन गेले. आता ते जेव्हा काळाराम मंदिरामध्ये जायला त्यांचा कार्यक्रम निश्चित झाला तर काही लोक असं बोलले की आणखी कोणतरी तिकडं जाण्याचा निर्णय केला म्हणून पंतप्रधान महोदय काळाराम मंदिरात जात आहेत. वास्तविक त्यांनी काही गोष्टी गांभीर्याने लक्षात घेतल्या पाहिजेत. पंतप्रधान महोदय 6 ते 7 राज्यांमधल्या जिथे प्रभू श्रीरामचंद्रांशी संबंधित पुण्यस्थळं आहेत अशा स्थळांना त्यांनी सलग भेटी दिल्या, तिथले दर्शन घेतले. आणि कालच्या जे लोकार्पण सोहळा राम मंदिराचा अयोध्येमध्ये संपन्न झाला तर त्याच्या तपश्चर्येची, त्याच्या उपवासाची सुरुवात आपल्या नाशिकच्या पासून प्रधानमंत्री महोदयांनी केली. आणि म्हणून काही लोकांना खूप घाई झालेली असते आणि मग मध्येच काहीतरी उलटसुलट ते बोलत असतात. त्यावेळेसचा संदेश आणि आज होणाऱ्या शिबिरातून संदेश काय तुम्हाला फरक वाटतोय? मला वाटतं की कोणाची रेषा किती आहे त्याचा मोजमाप करण्याच्या पेक्षा आपली रेषा मोठी कशी होईल त्या दृष्टिकोनातून काम करणं हे शिवसेना प्रमुखांची आम्हाला शिकवण आहे. आम्ही जनतेची सेवा करू. अनेक चांगले निर्णय आत्ताच्या सरकारने संपन्न केलेले आहेत.
तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत ते आम्ही पोचू आणि त्या गोरगरिबांची प्रगती कशी होईल, आपल्या राज्याची प्रगती कशी होईल या विषयाला आम्ही कॉन्सन्ट्रेट करू. जर पाहिलं ते पण गेलेले होते, ते पण कुठे कुठे फिरले. मला वाटतं की हा बालिशपणा आहे. दादा काल आणि सॉरी हा. नाही बोलून नाही बोला नाही, बोलू दे, नाही, बोलू दे. झालं ते. आदित्य ठाकरेंचं बोलत होते. गावचं सांगत होतं कुठे कुठे नाही त्यांनी ते बोलले की ते हे कुठं फिरले, तर मी बोललो आता कोण कोण कुठे कुठे फिरला असेल, मग प्रत्येकाच्या हा, बोला. मध्ये गेल्या म्हणून हरलो आपण. आज उद्धव ठाकरेंनी परत एकदा आपल्या भाषणात हे सांगितलंय, वर्ल्ड कपचा फायनल जर गुजरातमध्ये झाला नसता तर वर्ल्ड कप भारतात आला असता. मी तेच सांगितलं की खऱ्या अर्थाने आपण काय केलं किंवा आपण काय करणार आहोत या विषयांवर कोण बोलायलाच तयार नाही. काहीतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा, एवढे चांगले निर्णय राज्य सरकारने घेतले, केंद्र सरकारने घेतले, त्याच्यामुळे जनता जनार्दन आनंदी आहे. होऊ शकतं की आणखी काही मुद्दे त्याच्यामध्ये काही आणखी चांगल्या सूचना असल्या तर त्याचं स्वागत केलं, काही हरकत नाही. परंतु त्याच्याऐवजी फक्त जनतेची दिशाभूल करायची, चांगल्या गोष्टींच्या पासून लोकांना दूर न्यायचं, एक कलमी तेवढा कार्यक्रम चालू आहे. मोर्चा सुरू झाल्यानंतर आता आरक्षणाला सर्वेक्षण सुरू केलं, हे आधी सुद्धा करता आलं असतं. आणि म्हणून जरांगींना तुम्ही काय आव्हान कराल? माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आव्हान आहे, जरांगे पाटील साहेबांना सुद्धा विनंती आव्हान आहे. खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा प्रवास गेल्या 50 वर्षाच्या पेक्षा जास्ती कालावधीचा जर आपण बघितला तर मी अतिशय नम्रतेने आणि खात्रीपूर्वक सांगू शकतो की ह्या वर्षभरामध्ये जे काम झालंय, मग अगदी मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोध मोहिमेच्या पासून तर अगदी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जिथे आता हे मराठा आरक्षण आपलं टिकू शकलं नाही तिथे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याच्यापर्यंत, तिथली विंडो ओपन करण्याच्यापर्यंत, आणि मराठा समाजाचं शेवटी बघा आपला देश घटना नियम कायद्यांवर चालतो. माननीय फडणवीस साहेबांच्या काळामध्ये जे मराठा आरक्षण संपन्न झालं, माननीय हायकोर्टमध्ये ते टिकलं, माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ते काही मुद्द्यांवर टिकू शकलं नाही, आणि म्हणून तिथे जे काही मुद्दे काढण्यात आलेले माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून त्याची प्रतिपूर्ती आपल्याला करावी लागेल. मराठा समाजामध्ये पण लाखो मराठा समाजाचे कुटुंब असे आहेत की त्यांच्या विकासाच्यासाठी, त्यांच्या प्रगतीच्यासाठी आरक्षणाची नितांत गरज आहे, कोणीच नाकारणार नाही. आणि हे आरक्षण देत असताना कोणाच्याही आरक्षणाला इतर धक्का न लागता हे आरक्षण मराठ्यांना, आणि ते मराठ्यांना पण तेच अपेक्षित आहे. आणि म्हणून या कायद्याच्या चौकटीत जर आपल्याला जायचं असेल तर त्याच्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे, मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की ह्या वर्षभरामध्ये जे काम झालं आहे, अगदी त्यातल्या त्यात मराठवाड्याच्या नोंदी शोधणं, त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये आहेत, आणि त्याच्यासाठी आयोग स्थापन करणं, त्याने पण जे काम केलेलं आहे. आणि आता मराठा समाजाचं मागासलेपण, अनेक मराठा समाजाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, आजही अनेक मराठा समाजाचे लोक शेतमजूर म्हणून काम करतात, डबेवाले काम करतात, अनेकांची अवस्था वाईट आहे. आणि म्हणून हे आपल्याला कायद्याच्या चौकटीत निदर्शनास आणून द्यावं लागेल. आज माझ्या माहितीनुसार 1.5 लाखाच्या पेक्षा जास्त कर्मचारी आणि अगदी 2-3 शिफ्टमध्ये त्या ठिकाणी हे सर्व शोध मोहीम, आणि ते काय आता सुरू झालेलं नाही, यापूर्वीच तो आयोग नेमण्यात आलेला होता. काही महिन्यांच्या पासून तो आयोग त्या ठिकाणी काम करतो आहे. फक्त आता त्याला जास्ती गती दिली, अनेक नोंदी मिळाल्या. नोंदी मिळाल्याचं श्रेय जरांगे पाटील साहेबांनाच द्यावं लागेल आपल्याला. विनंती आवाहन करेन, आता ज्या पद्धतीचं काम चालू आहे त्यांच्या समोर शासनाच्या वतीने वेळोवेळी ठेवण्यात आलेलं आहे. आणखी त्यांच्या काही सूचना असतील त्या सूचनांचं स्वागत केलं जाईल. ते सांगतील की अशा पद्धतीने आणखी गती द्या, ॲड करा, त्याप्रमाणे आपण करू. बिलकुल त्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचं
काही विषय नाही. नाही, पण तरी- प्रत्येक वेळेस त्यांनी ज्या ज्या काही सूचना केल्या त्यांच्या सन्मानार्थ त्या सूचनेचं अनुपालन कसं करता येईल ते शासनाच्या वतीने संपन्न झालेलं आहे. मग तरी मुंबईला ते येण्यापूर्वी मुंबईला सरकारचं दाखल होणार आहे. आपली काय शिष्टमंडळ तयारी त्यांना आहे? भेटणार का? मुंबईमध्ये सरकारचं येणारच आहे ते. शिष्टमंडळ त्यांना आता भेटणार का? यापूर्वी भेटलेले नाहीत का? वेळोवेळी भेटलेले आहेत. अगदी स्वतः मुख्यमंत्री महोदय पण जाऊन भेटलेले आहेत. आता हैदराबादमध्ये पर्टिक्युलर मराठवाड्याच्या मराठ्यांच्या संदर्भामध्ये हैदराबादमध्ये काही कागदपत्र आहेत. पाठीमागच्या काळात तिथे आचारसंहिता होती, त्या काही आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत. तरी पण तिथल्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांशी आपले मुख्यमंत्री महोदय संवाद ठेवून आहेत आणि लवकरच त्याही नोंदी मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध होतील. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. गुरासाठी खळ्यात उघड्यावर साठवून ठेवलेल्या चाऱ्याला अज्ञात समाजकंटकांना आग लावून पसार झाल्याची घटना मनमाडच्या घाडगेवाडीत घडली आहे. आगीत 4 ट्रॉली चारा जळून खाक झालाय. यंदा पावसाअभावी चारा टंचाई निर्माण झाल्यामुळे रावसाहेब सदगीर या शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यातून चारा आणून शेतातील खळ्यांवर साठवून ठेवलं होतं. मात्र पहाटेच्या सुमारास समाजकंटकांनी त्यात आग लावून पसार झाले. या घटनेमुळे चारा साठवून ठेवलेल्या ठिकाणी इतर शेतकऱ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात खळबळ उडली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात या चाऱ्याचं नुकसान झालंय. संपूर्ण परिसरामध्ये सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. मनोज जरंगे पाटील हे मुंबईला पायी निघाले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ नांदगाव तालुक्यातील सकल मराठा समाज देखील यावेळी मोठ्या प्रमाणात मनोज जरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ हा रवाना झालाय. मराठा बांधव हे निघाले असताना मनमाडला आल्यानंतर मनमाड येथील मुस्लिम समाजाच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करण्यात आलं. मराठा महासंघाचे भीमराज लोखंडे, भास्कर झालटे, विष्णू चव्हाण यांचा इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. या ठिकाणी सर्व जाणाऱ्या मराठा बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार देखील यावेळी समाजाच्या माध्यमातून करण्यात आला. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. न्याय भेटला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आम्हाला. आणि परत हे कृत्य त्यांनी केलं नाही पाहिजे, कारण आम्ही त्यांच्या भावना दुखवते तर त्यांना अधिकार काय आमच्या भावना दुखवायचे. राम मंदिर स्थापनेनंतर सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावतील अशा वादग्रस्त पोस्ट टाकून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचे काम नांदगाव येथील काही समाजकंटक करतात. यांना वेळीच आवर घालावं असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत सकल हिंदू समाजाच्या वतीने नांदगाव शहर या ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला नांदगावच्या जनतेनं पाठिंबा दिला असून अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी तात्काळ नांदगाव येथे भेट देऊन हिंदू समाजाच्या भावना जाणून घेतल्या. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देखील यावेळी देण्यात आले. नांदगाव शहरात काही समाजकंटक असे कृत्य घडवत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं देखील यावेळी भारती यांनी सांगितलं. बाईट असेल तर बाईट इथे. काल 23 जानेवारी 2024 रोजी चुकीचे स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध पोलीस स्टेशन नांदगाव येथे नियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यातील आरोपी देखील निष्पन्न केले आहेत. ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत. त्यांच्याकडे अधिकची चौकशी करून तपास चालू आहे. दरम्यान नांदगावमधील परिस्थिती सध्या शांत आहे. नांदगाव शहरातील नागरिकांना, तालुक्यातील नागरिकांना पोलिसांकडून असे आवाहन करण्यात येत आहे की आपण यापूर्वीसुद्धा शांतता ठेवली आहे. आतासुद्धा आपण पोलिसांना तपास करण्याकरिता सहकार्य करावे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरू नये आणि परधर्मीयांच्या भावना दुखावतील असे कोणतेही स्टेटस, कोणतेही मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करू नये आणि सर्वांनी शांतता ठेवावी. सकल हिंदू समाजाच्या वतीने नांदगाव शहरातून मोर्चा देखील यावेळी काढण्यात आला होता. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, नांदगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान.
पोलीस अधीक्षक शहाजी माप यांनी सोमवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्या सिन्नर तालुक्यातील सिन्नर MIDC व वावी पोलीस ठाण्यात देखील खांदेपालक करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या बदल्या झाल्याचं सांगितलं जात आहे. वर्षभरापूर्वी सिन्नरला पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, MIDC पोलीस ठाण्यात शामराव निकम व वावी पोलीस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे यांनी पदभार स्वीकारला होता. या तीनही अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. सिन्नर पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांची जिल्हा दोष सिद्धी शाखा येथे बदली करण्यात आली आहे. त्या जागेवर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातून नाशिक ग्रामीण येथे हजर झालेले चंद्रशेखर यादव यांना पदभार देण्यात आला आहे. धडकेबाज व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून यादव यांची अहमदनगर शहरात ओळख आहे. MIDCचे पोलीस निरीक्षक श्याम निकम यांच्याकडे जिल्हा महिला सुरक्षा शाखा सोपवण्यात आली आहे. ओझर विमानतळ सुरक्षा कक्षाचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांना त्यांच्या जागी नेमण्यात आलं. वावी पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे यांची हर्सूल पोलीस स्टेशन या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर घोटी येथून संदेश पवार यांना नियुक्त करण्यात आलाय. काल सिन्नर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांचा पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पदभार स्वीकारून पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शामराव निकम यांना पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप समारंभात निरोप देण्यात आला. यावेळी नवनियुक्त पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांनी देखील या ठिकाणी पदभार स्वीकारला. जागर जनस्थानसाठी कैलास नवले, सिन्नर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा गोंधळ आता आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घालायचा आहे. आणि महाराष्ट्राची जी भवानी आहे तिला मी आज साथ घालतोय की बये दारुगड. कारण ज्या ज्या वेळेला धर्मावरती अधर्माचं संकट आलेलं आहे त्यावेळेला श्रीकृष्ण आहेत, भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम आणि आमची आई भवानी हिने वेगवेगळे अवतार धारण करून त्या राक्षसांचा वध केलेला आहे. तीच वेळ आता आलेली आहे. काल आपण इतके वर्ष ज्याच्यासाठी संघर्ष करत होतो आणि केला तो क्षण टीव्हीवर का होईना पण आपण याची देही याची डोळा पाहिला, याचा मला अभिमान आहे. आणि त्यावेळेला कार सेवक म्हणून जे गेले होते ते कार सेवक आज इथे उपस्थित आहेत. माझं भाषण झाल्यानंतर मी त्यांना हे इकडे आहेत, तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीने वंदन करतोय. काल काळाराम मंदिरामध्ये मी गेलो होतो, सावरकरांच्या जन्मभूमीत मी गेलो होतो आणि अयोध्या ही प्रभू श्री रामचंद्राची जन्मभूमी आहे. पण हा माझा जो परिसर आहे पंचवटी आणि नाशिक ही प्रभू श्री रामचंद्राची पराक्रम भूमी आहे. आणि असं म्हणतात की आता जिथे ते मंदिर आहे तिथेच पर्णकुटी होती, जिथे भगवान श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण हे तिकडे राहिले होते. शुपर्णखेचं नाक आणि कान हे सुद्धा प्रभू रामचंद्रांनी इथेच कापलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर जवळपास 14,000 राक्षस हे प्रभू रामचंद्राला मारायला आले होते. आणि आता जसं माझ्या समोर हे भव्य दिव्य स्वरूप आहे तसं तेव्हा प्रभू रामचंद्राने अति भव्य
हॅलो चेक. अरे फटाक्याच्या ठिकाणी कोण असेल पाणी होत ना त्याच्यावरती उलट कर. आणि 14,000 राक्षस जेव्हा श्रीरामाला मारायला आले होते त्यावेळेला श्रीरामाने असंच अतिभव्य काल स्वरूप धारण केलं आणि त्या राक्षसांचा वध केला होता. म्हणून काल स्वरूप म्हणजे काळा राम तो माझ्या समोर आज बसलेला आहे, प्रत्यक्ष बसलेला आहे. आम्ही कुठे राम मंदिराला विरोध करतो अशातला भाग नाही, कारण तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. काल मला शिवसेना प्रमुखांची नक्कीच आठवण आली, आपल्यालाही आली असेलच, कारण त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी जे काही केलं होतं ते आत्ता त्यावेळेला शेंबड्या वयात असणाऱ्या लोकांना माहिती पण नसेल. बरं, यांची इथपर्यंत मजल गेली की शिवसेनेचं योगदान काय. शिवसेनेचं योगदान इकडे बसलेलं आहेच, आणि त्यावेळेला सुद्धा सगळेजण जे पळाले होते, अगदी सुंदरसिंग भंडारींपासून वाजपेयींपासून अडवाणी सुद्धा, तरी देखील अडवाणींबद्दल मला एक आदर आहे, नक्कीच आहे. कोणी जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. जर शिवसेना प्रमुख त्यांनी ही जबाबदारी घेतली नसती तर बाबरी कोणी पाडली? बाबरी काय अशीच पडली? पण यांची मजल इथपर्यंत गेलेली आहे की शिवसेनेचं योगदान काय. आता तर काही असे बिंडोक लोक निघालेले आहेत की शंकराचार्यांचं योगदान काय हिंदू धर्मामध्ये. मला भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारायचा आहे की कोणी जरा इकडे तिकडे खुटकन सनातन धर्मावरती बोलले तर तुमची तळपायची आग मस्तकात जाते. तुम्ही सनातन धर्म मानतात की नाही मानत हे मला भारतीय जनता पक्षाने सांगावं. आणि जर सनातन धर्म तुम्ही मानत असाल तर तुमच्या पक्षामध्ये जे आज बाजार बुणगे आयाराम भरलेले आहेत, भ्रष्टाचारी. मगाशी भास्करराव तुम्ही त्याचा समाचार घेतलाय, 70,000 कोटींचा घोटाळा, एवढ्या 1000 कोटींचा घोटाळा. हे सगळे घोटाळेबाज भ्रष्टाचारी हे सगळे तुम्ही तुमच्या पक्षात घेतले. मग मी असं म्हणू का की भारतीय जनता पक्षात आज भ्रष्टाचार्यांना मान आहे पण शंकराचार्यांना मान नाही. मग मोदींचं राजकारण किंवा हा काय नवीन धर्म तुम्ही काढताय की शंकराचार्यांचे? अरे तुम्ही भ्रष्टाचारांशी बोलताय, लपून छपून रात्री जाऊन हुडी घालून बोलताय. तुम्ही तुमच्या पक्षामध्ये त्यांना घेताय, मोठी मोठी पदं देत आहेत, आजूबाजूला बसवत आहेत. प्रफुल्ल पटेल बरोबर तुमचे फोटो येत आहेत. मिरची बरोबर ज्यांनी व्यवहार केला, देशद्रोही इक्बाल मिरची, त्याच्याबरोबर व्यवहार केला म्हणून बोंबलणारे तुम्हीच होतात. त्यांच्या तिकडे उद्घाटनाला जात आहेत. आपल्याकडे सुद्धा जे काही होते घाबरून पळाले, खोक्यामध्ये बंद झाले. आणि आज मी तुम्हाला जाहीर सांगतोय, लढाईला तुम्ही तयार आहात की नाही आहात? तुमच्यापैकी एक सुद्धा घाबरून जाणार असेल तर आत्ता जा. कारण शिवसेना प्रमुखांचा जय जयकार करताना जे शिवसेना प्रमुख आपल्याला शिकवून गेले की अरे 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा. तर आधी गेल्या तेवढ्या शेळ्या खूप झाल्या, आणखीन कोणी असेल तर निघून जा, शेळ्यानो निघून जा, मिंद्यांकडे जा. नावच मिंदे आहे. आणि एवढं सगळं भ्रष्टाचारी म्हणून बोलल्यानंतर लोकांसमोर तोंड दाखवल्याने लाज वाटत नाही. पण मला खरंच आश्चर्य वाटतं की हिंदुत्व 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 सनातन धर्म नुसतं बोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाला भ्रष्टाचारांना पटवण्यासाठी सगळे खोके आहेत, सगळी पदं आहेत. पण धर्माची शिकवण देणाऱ्या शंकराचार्यांना तुम्हाला भेटण्याची सुद्धा तसदी घेण्याची वेळ नाही. कोणतीही अवदस आहे, कोणता धर्म आहे, हा कोणता तुमचा हिंदू धर्म आहे? आणि अशी काय घाई झाली होती? आम्हाला घाई होतीच, पण ही घाई
रामनवमीपर्यंत तुम्ही थांबला असता तर आम्ही तुम्हाला काही घाई केली नसती. आम्ही हा विषय केव्हा घेतला होता आणि म्हणूनच आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता. राम मंदिर बनवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलाच होता, हे मी जाहीर सांगतोय. काश्मीरमधला 370 कलम काढून टाकण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. हिंदूंवरती अत्याचार होत असताना सुद्धा हिंदूंचं रक्षण करण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. पण जेव्हा कठीण काळ होता त्यावेळेला शिवसेनेची सोबत तुम्हाला लागली. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा यांना केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी मदत केली. ती शिवसेना तुम्ही आज संपवायला निघालात. हे तुमचं हिंदुत्व. बरं, संपवताना या ना मैदानात, आम्ही मैदानात आहोत. जे काय होईल तो फैसला मला मंजूर आहे. पण हे स्वतः सगळे कडोकट बंदोबस्तात राहणार. आमचे सगळ्यांचं संरक्षण काढून घेतलं आहे ते पण काढून घ्या. हे आमचं संरक्षक कवच आहे. कोणाची माय व्यायली असेल तर अंगावर येऊन दाखवा. पण स्वतः कडेकोट बंदोबस्तात राहायचं. पोलीस, निमलष्करी, लष्करी, पुढे बॉम्ब जॅमर, एवढं सगळं करून तुम्ही 56 इंचाची छाती दाखवता. अरे माझ्या शेतकऱ्याची सुकलेली छाती, हडकुळी छाती तुम्हाला भारी पडणार आहे. ती भारी पडणार आहे. पण संपूर्ण संरक्षक कवचात राहणार. भारतीय जनता पक्षाकडे मुळामध्ये कार्यकर्तेच नाही जे माझ्याकडे मर्द मला शिवसेना प्रमुखांनी दिले. मी आज सकाळी सुद्धा बोललो, आज पुन्हा सांगतो, ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. होय, वडिलोपार्जित आहे. मी वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे. पण भारतीय जनता पक्षाकडे असा कोणी कार्यकर्ता नाही दंगल झाली का आतमध्ये शेपूट घालून पडणारी अवलाद. आमच्या नेत्यांवरती, साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय हे तुमचे घरगडी येऊन त्यांच्याकडे धाडी टाकतात. बरं, धाडी टाकले तर टाकल्या, घर माझ्या कार्यकर्त्याचं, पाय ताणून बसतात हे नालायक लोक. एवढे आमची सत्ता बघतो तुमच्या तांगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा. पण एका बाजूला स्वतः कडेकोट बंदोबस्तात राहणार, दुसऱ्या बाजूला तुमच्या यंत्रणा, तुम्ही शासकीय यंत्रणा, त्या शासकीय यंत्रणांचा पगार माझ्या या सर्वसामान्य माणसाच्या खिशातून जातो हे त्या यंत्रणावाल्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं. भेकड लेखाचे हे बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी नाव ठेवा. आता भेकड जनता पार्टी भेकडांची पार्टी आहे. एक तर स्वतःमध्ये कर्तृत्व नाही, नेता तर कोणी देऊ शकत नाही, भाकड तर आहातच, पण भेकड सुद्धा आहात. आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी. हे असे भेकड हिंदू आजपर्यंत देशात झाले नाही आणि याच्या पुढे सुद्धा होणार नाहीत. हे कुठलं हिंदुत्व आहे? आणि मध्ये आणि मोर्चे काढले होते, हिंदू जन आक्रोश. कशाला काढताय? आहोत ना आम्ही कुठे हिंदू संकटामध्ये. आणि तिकडे तुमचे विश्वगुरू बसलेले आहेत, ज्याच्यासाठी आम्ही पाठिंबा दिला होता हिंदुत्वासाठी. ते तिकडे बसल्यानंतर हिंदूंना या देशामध्ये आक्रोश करण्याची वेळ येत असेल तर त्यांनी खुर्ची सोडलेली बरी. खुर्ची सोडून द्या, आम्ही आहोत. या सगळ्या गोष्टी या आता सहन होत नाही. म्हणून आपल्याला नुसत्या गप्प नाही बसून चालणार. सहन होत नाही, सांगता येत नाही, सांगितल्या पाहिजेत आणि तोडून मोडून काढल्या पाहिजेत. आता मोदीजींच्या वाऱ्या महाराष्ट्रामध्ये वाढल्यात. दर 5-10 दिवसांनी मोदी येत आहेत. कधी काळाराम मंदिरात, कधी सोलापूरमध्ये, कधी इकडे. आता म्हणतात मला वाटतं पोहरा देवीला येणार आहेत. या बघून घ्या, एकदा फिरून घ्या महाराष्ट्र कसा आहे बघून घ्या. कारण महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवणार आहे. बघून घ्या महाराष्ट्र. पण मोदीजी ज्या वेळेला महाराष्ट्र संकटात होता ना, टोकते वादळ आलं होतं, निसर्ग चक्रीवादळ आलं होतं. कशाला इकडे माझा ग्रामीण भागातून आलेला शेतकरी येतो, अवकाळी पाऊस त्याच्यावरती पडला, गारपीट झाली, तेव्हा मोदीजी आले. आता फक्त मतांसाठी येत आहेत. मणिपूरला गेले नाहीत.
कारण मणिपूरला फक्त 2 जागा आहेत लोकसभेच्या, बरोबर ना, आणि महाराष्ट्रामध्ये 48. म्हणून मोदी इकडे येत आहेत. मग निवडणूक आल्यानंतर महाराष्ट्र तुम्हाला आठवतोय, पण संकटात जेव्हा महाराष्ट्र होरपळत असतो तेव्हा तुम्ही येण्याची साधी एक दानत नाही तुमच्याकडे. टोकते वादळ जसं महाराष्ट्रावरती आदळलं, गुजरातवरती सुद्धा आदळलं, पण महाराष्ट्राने मागून सुद्धा पैसे दिले नाहीत. पण पंतप्रधान गुजरातला धावत गेले आणि मागता न मागितले तरी सुद्धा 1000 कोटी गुजरातला देऊन आले. महाराष्ट्राला दिला ठेंगा. काय तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की गुजरातचे आहात? म्हणजे देश के लिए मन की बात आणि गुजरात के लिए धन की बात. का तुम्ही विष फिरताय? गुजरात आमचा सुद्धा आहे. आमच्यामध्ये सुद्धा इकडे गुजराती माता भगिनी बांधव सगळे राहत आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, हिंदू म्हणून राहत आहेत. मी काल तिकडे गेलो, देवळाली बघितली, भगूर बघितलं, नाशिक बघितलं. अनेक आहेत आपल्याकडे, गुजराती आहेत, मुंबईमध्ये आहेत, देशभर पसरलेले आहेत. पण तुम्ही आता हिंदूंमध्ये जो भेदभाव करतात ना, ते हिंदूंमध्ये विष कालवतात, ते घातक आहे. अगदी 92-93 साली सुद्धा ज्या मुंबईमध्ये दंगली पेटल्या होत्या, तेव्हा जा तिथल्या गुजराती बांधवांना आणि उत्तर भारतीयांना सुद्धा विचारा की तुम्हाला कोणी वाचवलं होतं? शिवसेनेने वाचवलं होतं. आम्ही भेदभाव नव्हता केला की अरे कोण आहेस तू, मराठी आहेस, गुजराती आहेस का आणखीन कोणी आहेस, नाही केला. कोरोनामध्ये सुद्धा जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, संपूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहेच, मी कुटुंबवत्सल आहेच. आणि म्हणूनच मी मध्ये ज्या वेळेला माझ्यावरती घराणेशाहीचा आरोप केला गेला तेव्हा मी म्हटलं होतं की अरे घराणेशाहीचा आरोप कोणीतरी घरंदाज माणसाने केला तर मला त्याला उत्तर द्यायला आवडेल, पण घरदार सोडून माझ्या घराणेशाहीवरती आरोप करणार असेल तर ही माझी घराणेशाही, हे माझं घराणं आहे, महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. त्याच्यामध्ये गुजराती सुद्धा आहेत, मराठी तर आहेतच, माझ्या हक्काचे आहेत. आता तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही, पण आणखीन काही कडवी पानं सुद्धा आहेत. आज हे संपूर्ण जे काय चाललेलं आहे, मोदींचं राजकारण अतिशय घाणेरडं आहे. तुम्ही देश, जरा थांबत, तुम्ही देश आणि गुजरातमध्ये एक भिंत उभी करतात. मोदीजी, हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाहीये. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, ती गुजरातची म्हणून नव्हती लुटली, इंग्रजांची वखार लुटली होती. इंग्रजांची वखार सुरतेला होती म्हणून सुरत लुटली होती. तुम्ही मोदीजी आमचा महाराष्ट्र लुटतात, महाराष्ट्र ओरबाडता आहात. गुजरात तुम्ही समृद्ध करा, आम्हाला आनंद होईल, पण जे माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं वैभव आहे ते तुम्ही ओरबाडता आहात, हे आम्ही ओरबाडू देणार नाही. त्याच्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर लढाईला उभे आहोत. आणि मिंदे जे बोलतात ना, यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. अरे मिंद्या, तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय आणि तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोय. शेपूट हलवत बसतो खुर्चीसाठी. हे बाळासाहेबांचे विचार, हे बाळासाहेबांचं हिंदुत्व, हे शिवसेनेचं हिंदुत्व. अगदी काही दिवसापूर्वी पंतप्रधान माझ्या कोकणात जाऊन आले, सिंधुदुर्गात. नौदल दिन होता तो. बरं वाटलं की तिकडे सुद्धा नौदलाचा दिन साजरा केला. एक बडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी बसवला. कोकणवासियांना वाटलं काहीतरी कोकणात येईल, कसलं काय आणि कसलं काय. हे गेले आणि तिकडे येणारा तो पाणबुडी पर्यटनाचा प्रकल्प तो सुद्धा गुजरातमध्ये नेला. क्रिकेटची फायनलची मॅच सुद्धा तिकडे गेली, नाहीतर आपण जिंकलो असतो. आता तर म्हणजे मधल्या काळामध्ये हेच लोक ओरडून बोंबलून ओरडत होती ना सगळी, बॉयकॉट बॉलिवूड, बॉयकॉट बॉलिवूड.
आणि काय काय होतं काल राम मंदिराच्या इकडे सगळे बॉलिवूडच बॉलिवूड, म्हणजे शंकराचार्य नाही पण शंकराचार्यांचं काम करणारे तिकडे, हे यांचं थोतांड. बॉयकॉट बॉलिवूड. आता ती फिल्मफेअरचा तो सोहळा आहे तो सुद्धा आता ते गुजरातमध्ये घेऊन चाललेत. म्हणजे जिथून जिथून जे काय महसूल मिळण्याची जी काही ठिकाणं आहेत ती सगळी ओरबाडून गुजरातमध्ये घेऊन जातात, सगळी घेऊन जातात. कशासाठी तुम्ही हे करतायत सगळं? काय महाराष्ट्राने असं काय तुमचं पाप केलेलं आहे की तुम्ही आमच्या मुळावरती आला? जो महाराष्ट्र संकटात तुम्हाला दिल्लीमध्ये घेऊन गेला त्या महाराष्ट्राच्या मुळावर तुम्ही घाव का घालता आहात? आणि मग हे असं बोलल्यानंतर यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. तुम्ही आज मला सांगा, मी एक तरी बाळासाहेबांचा विचार सोडल्याचं तुमचं मत असेल तुम्ही सांगाल तर मी जे आहे ते पद सुद्धा मी सोडून द्यायला तयार आहे, जसं मी मुख्यमंत्री पद सोडलं. जा त्या नार्वेकरला सांगा, लबाडाला सांगा, इकडे येऊन हिम्मत असेल तर इकडून मध्ये येऊन बोल, मी तुझ्या बरोबर येतो आणि सांग शिवसेना कोणाची. बंद दारात तू निर्णय देतोस. ज्या गोष्टी आम्ही दिल्याच नाही सांगतो त्याचे पुरावे आम्ही गेल्या वेळेला जनता न्यायालयात दाखवले, पाहिले की नाही तुम्ही? नसेल तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवीन. शिवसेनेची घटनाच मिळाली नाही, शिवसेनेमध्ये अमुकच नाही. एका 2013 साली हेच गृहस्थ तिकडे उभे होते बिल्ला घालून, आणि दुसऱ्या वेळेला तर आता जे म्हणतायत की हे पक्षप्रमुखच नाही तेच दाढी खाजवत माझ्या पाया पडले होते. पण ही शिवसेनेची घटना आहे. ही सगळी जी बसलेली लोक आहेत, माता भगिनी आणि बांधव, तुमचे आशीर्वाद, ही माझ्या शिवसेनेची घटना आहे. तुमच्याकडे शंकराचार्यांना मान नाही, तुमच्याकडे तुमच्या मित्रांना स्थान नाही. बरं, आज जर मी बाळासाहेबांचे विचार सोडले असं तर त्यांचं म्हणणं असेल तर 2014 साली भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती का तोडली होती? एकनाथ खडसे, नाथाभाऊने मला वाटतं नाशिकमध्येच सांगितलेलं आहे. 2014 मे महिन्यापर्यंत आम्ही आ गले लग जा असं होतं. मी तिकडे दिल्लीत गेलो होतो, मला बोलवलं होतं राष्ट्रपतींकडे पाठिंबा देण्याच्या पत्रावरती सही करायला. जूनचा महिना होता, तोपर्यंत शिवसेना हिंदूवादी होती, हिंदुत्व होती, हिंदू होती. मग जून ते ऑक्टोबर असं काय नेमकं घडलं? असं आम्ही काय धर्मांतर केलं की तुम्ही शिवसेनेची युती तोडलीत? आणि आज मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आज सुद्धा ती जी व्यक्ती जिवंत आहे भारतीय जनता पक्षामध्ये, ती एक जबाबदार व्यक्ती आहे. 2014ला भारतीय जनता पक्षाने आपल्याशी युती तोडली आणि तुमच्या मेहनतीच्या बळावरती एकट्या शिवसेनेचे युतीशिवाय 15 दिवसात 63 आमदार महाराष्ट्राने निवडून दिले. आणि ती व्यक्ती जेव्हा आपली युती तुटलेली होती, निवडणुका झालेल्या होत्या, हेच दाढीवाले बुवा विरोधी पक्ष नेते होते, त्यावेळेला ती व्यक्ती माझ्याकडे आली आणि मला त्यांनी स्वच्छ शब्द सांगितले की उद्धव, मला पहिल्यांदा तुझं अभिनंदन करायचंय. म्हटलं का? ते नहीं, दिल्ली में अब क्या कहूं. म्हटलं क्यों आए हैं तो कहीं डालो ना, आता काय आलात कशाला मग? नाही म्हणे, दिल्लीमध्ये अशी चर्चा होती की अब बालासाहेब तो नहीं रहे. 2014 साली, म्हणजे बघा किती हरामी लोक आहेत. 2012 साली शिवसेना प्रमुख, त्यांना असं वाटतं की आपल्यातून गेले, पण आज सुद्धा बाळासाहेब आमच्या मनामध्ये आहेत. पण 2014 साली दिल्लीत हा विचार चालला होता कि अब बाला साहब तो नहीं रहे, ये उद्धव अकेला कुछ कर नहीं सकता और ये शिवसैनिक हैं, उद्धव के साथ जा नहीं सकते. अब समय आया है शिवसेना को खत्म करो, शिवसेना को खत्म करो. अरे इसके आएंगे तो कितने, 5 या 10 सीटें आएंगी, लेकिन तूने तो कमाल किया, तुझे 63 आमदार आले, दिल्ली आता तुला घाबरते. 2014 साली सुद्धा शिवसेनेला खतम करण्याची भाषा करणारी लोक, काय आम्ही तुमचा गुन्हा केला होता? म्हणून सकाळी सुद्धा जे म्हटलं ना की राम हे एकवचनी होते, सत्यवचनी होते.
मी शिवतीर्थावरती शिवाजी महाराजांच्या साक्षीने माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलं की अमित शहाने जे माझ्याबरोबर वचन दिलं होतं, मला वचन दिलं होतं, ते त्यांनी मोडलं, नाही पाळलं त्यांनी. पण वचन मोडून सुद्धा तुम्ही स्वतःला रामभक्त मानता. जर वचन पाळलं असतं तर आज देवेंद्र फडणवीसला अर्धा नाही पाव मुख्यमंत्री जे झालेत ते आता ते पूर्ण मुख्यमंत्री झाले असते 2.5 वर्ष. काय फरक पडला असता? जी काय तुम्ही फोडाफोडी केलीत ती फोडाफोडी न करता आज अख्खीच्या अख्खी ही शिवसेनेची खरी ताकद तुमच्या सोबत राहिली असती. आणि आत्ता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वारंवार यावं लागतंय. ती येण्याची गरज लागली नसती. महाराष्ट्राने म्हणजे शिवसेनेने पुन्हा एकदा तुम्हाला सन्मानाने दिल्लीत पाठवलं असतं. पण तुम्ही घर फोडता, पक्ष फोडता, पक्ष पळवता, पक्ष चोरता. आणि त्याहीपेक्षा घातक 370 कलम काढलं. आम्ही कौतुक केलं. कलम कागदावरती काढलं. अजूनही काश्मीरची परिस्थिती नाही सुधारलेली. अजूनही तिकडे मध्ये मध्ये हत्या होतातच आहेत. पण तेव्हा मला असं वाटलं होतं की यांचं जे एक घोषवाक्य आहे, एक विधान, एक निशाण, एक प्रधान, म्हणजे एक आमचा तिरंगा असेल. पण तो तिरंगा नाही, आता असं म्हणतं त्या नड्डांच्या बोलण्याप्रमाणे की एक निशाण म्हणजे फक्त भाजपाचं निशाण, एक विधान म्हणजे मोदी लिहितील ते विधान, आणि एक प्रधान म्हणजे तेच प्रधान, बाकी होणार नाही. हे चालणार आहे तुम्हाला? एक निशाण ते माझ्या भारत मातेचं तिरंगा असेल, भाजपचं फडकं नसेल. आणि एक विधान हे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान असेल, भाजपने लिहिलेलं विधान नसेल. आणि एक प्रधान तो माझ्या जनतेने निवडून दिलेला असेल, तुमचा ईव्हीएम मधनं आलेला प्रधान नसेल. ज्या दिशेने आपण चाललेलो आहोत ही दिशा देशाला हुकुमशाहीकडे नेणारी आहे. मी मोदीजींचा विरोधक नाही, मी व्यक्तीचा विरोधक नाही. मी आज सुद्धा त्यांना नरेंद्र भाई म्हणतो, कारण माझे त्या काळामध्ये संबंध त्यांच्याबरोबर चांगले होतेच, हे मी जाहीर सांगतो. मला लपवण्याची गरज नाही आणि मला लपवणं माझ्या वडिलांनी शिकवलेलं नाही. परंतु भाजपाची जी नीती चाललेली आहे की संकट काळामध्ये जी शिवसेना होती, म्हणजे विरोधकाला तुम्ही संपवताय म्हणजे राजकारणात हरवताय, मंजूर आहे. निवडणूक होत असते. प्रत्येक पक्ष आपले विचारधारा, आपले विचार हे जनतेसमोर मांडत असतो आणि जनता देईल तो निर्णय हा आपल्याला मानावाच लागतो आणि तो आम्ही मानतो, आज सुद्धा मानू. पण जे विरोधक आहेत त्यांना संपवताय, म्हणजे काँग्रेस को खतम करो. अरे मित्र पक्ष, आम्ही तुमचे मित्र पक्ष होतो, आम्हाला खतम करायला निघालात तुम्ही, आमच्या मुळावरती आलात. जे हिंदुत्व, या देशामधली पहिली हिंदुत्वावरती निवडणूक ही शिवसेनेने 1987 साली जिंकली, त्याच्यानंतर देशाला हिंदुत्वाची दिशा सापडली. आणि जेव्हा पार्ल्याची पोटनिवडणूक शिवसेना प्रमुखाने हिंदुत्वाच्या विषयावरती जिंकली, त्यावेळेला भारतीय जनता पक्ष वाजपेयींच्या नेतृत्वाखाली गांधीवादी समाजवाद करत होता. शिवसेनेच्या विरोधात ती सुद्धा निवडणूक ते लढत होते, म्हणजे आमच्या विरोधात होते ते. मग ज्यांनी तुम्हाला दिशा दाखवली त्यांच्या मुळावरती तुम्ही येत आहे. म्हणजे तुम्हाला विरोधक नको, तुम्हाला पक्ष मित्र पक्ष नको. एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या पक्षातले नेते संपवायला निघालात. किती भयानक आहे राजकारण. म्हणजे मी आणि फक्त मीच. त्या मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग त्यांनी निवडणूक जिंकून दिली. त्यांची मध्ये बातमी आली होती, त्यांच्या घराचं नाव लिहिलंय मामा का घर. मामा बनवला त्याला, मामा बनवला. म्हणजे किती ही नीच लोक आहेत की वापर करून कसे फेकतायत. झालं, देवेंद्रांना फेकलं, मिंद्यांना फेकतील, शिवराजांना फेकलं, तिकडे वसुंधराजेंना फेकलं, छत्तीसगडमध्ये त्यांच्या आणखीन कोणाला फेकलं. मला आता भीती वाटते, योगी जी आप संभालो. मैं आपको सलाह नहीं दे रहा हूं और आपको मेरी सलाह मानने की आवश्यकता भी नहीं. पण ज्यांना जे त्यांना असं वाटतं की हे माझे प्रतिस्पर्धी होऊ शकतात, त्यांना आजपर्यंत भाजप संपवत आलेला आहे. योगीजी आपका पद संभालो. कारण उत्तर प्रदेशमध्ये जास्तीत जास्त खासदार निवडून येऊ शकतात. उद्या खासदार निवडून आल्यानंतर काहीतरी असं प्रकरण काढतील की योगीजींना सुद्धा काढून टाकतील.
या सगळ्या गोष्टी बघत बघत जात असताना आपण नुसतं काय हाताची घडी तोंडावर बोट म्हणून गप्प बसणार आहात का? जो अन्याय आपल्यावरती चाललेला आहे, शिवसेना ही आपल्या हक्काची शिवसेना, अरे शिवसेना नसती तर मराठी माणूस काय झालं असतं आणि हिंदू तरी काय झालं असतं? हिंदुत्व जपणारी आणि मराठी पण टिकवणारी ही शिवसेना हे लाचार नष्ट करायला निघालेत, हे तुम्हाला पटणार आहे? चला, माझं म्हणणं ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी एक विचार करा की आता तुमच्या आयुष्यात शिवसेना नाही आणि तुमचं आयुष्य कसं असेल त्याचा विचार करा. इकडे शेतकरी आलेले आहेत, तुम्ही मला सांगा, अगदी उघडपणाने सांगायचं, मी मुख्यमंत्री असताना केलेली कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती? हो किंवा नाही सांगा. संकट काळामध्ये मी तुम्हाला जी मदत केली होती तुम्हाला मिळाली होती की नाही ते तुम्हाला सांगा. मग मोदीजी इकडे येऊन बघा, राम लल्लाला तुम्ही घर देताय. अरे ज्याने तुम्हाला राजकारणामध्ये पंतप्रधान पदाचं घर दाखवलं त्या राम लल्ला तुम्ही घर दाखवताय. मग महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकरी आत्महत्या करतायत त्या शेतकऱ्यांच्या आता दुर्दैवाने विधवा पत्नी असंच म्हणावं लागतं, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या डोक्यावरचं जे छप्पर उडालेलं आहे त्यांना घर मिळालं तरी उपयोग काय? त्यांचा घरचा, त्यांचा पती, त्यांचं सौभाग्य, त्याने आत्महत्या केली तुमच्या राज्यात आणि तुम्ही म्हणता तुम्हाला घर देतोय. प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री आभास योजना, काय घरदार उजडलं, सगळं गेलं, उजाड झालं, घरावरचं छप्पर उडून गेलं. काय करणार ती तानी बाळं, त्यांची मुलं काय करणार, त्यांची पत्नी काय करणार, आई वडील काय करणार? पण आम्ही तुम्हाला घर देतो. उज्ज्वला गॅस पिकवणार काय, त्याच्यावर शिजवणार काय? काय काय ठिकाणी तर एवढी भयानक परिस्थिती आहे. मी जेव्हा शेतकऱ्यांच्या भेटीला बांधावरती गेलो होतो गेल्या 1-2 वर्षामध्ये, दिवाळी होती, अक्षरशः माझ्या अंगावरती काटा आला की आमचा अन्नदाता मला विचारतोय की साहेब सगळंच गेलं, डोक्यावरती कर्ज चढले, आता आम्ही खायचं काय ते सांगा. म्हणजे जो आम्हाला जेवण देतो, मोदीजी तुम्ही उपास केला, पण माझा शेतकरी आपल्याला जो पोसतो, आपला पोशिंदा आपला शेतकरी आहे, तो जर उपासमारीने मरत असेल तर तुमच्या उपासाचं कौतुक काय? कोणी कोणाचं कौतुक करायचं? आणि खरं म्हणजे पंतप्रधानांचं कर्तव्य आहे, उपास करा. तुमच्या धार्मिकपणाबद्दल मी काही म्हणत नाही, पण निदान उपास करण्यापूर्वी माझ्या देशामध्ये एक सुद्धा पोट उपाशी राहिलं नाही पाहिजे, राहणार नाही, ही काळजी घेणं हे पंतप्रधानांचं काम आहे. मग लोक विचारतात, मी दिल्लीमध्ये गेलो होतो इंडियाच्या बैठकीला आणि संजय राऊतांनी घरी त्यांच्या एक अनौपचारिक असं पत्रकारांसाठी जेवण ठेवलं होतं आणि सगळे बसले होते. मीडिया हेड होते, काही चॅनलचे हेड होते, काही प्रिंट मीडियाचे होते. आणि एक नेहमीचा प्रश्न की लेकिन विकल्प क्या है? म्हणजे तुम्ही सगळे एकत्र जमलात पण पर्याय काय? म्हटलं हाच आमचा प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षाकडे पर्याय काय? एकच चेहरा आहे आणि त्याच्या जीवावरती आता तुम्ही मत मागू शकत नाही. आता तुम्हाला रामाची मदत लागते मत मागायला. कर्नाटकामध्ये हनुमान बजरंगबली की जय म्हणजे देवांची मदत लागली तुम्हाला मत मागायला. मग मोदीजींनी केलं काय 10 वर्षात? निवडणूक सुद्धा आज आलेली आहे की टेंटेटिव्ह डेट ही बरोबर रामनवमीच्या आधी लावलेली आहे. म्हणजे तुम्ही रामाच्या नावावरती मतं मागणार, तुम्ही हनुमानाच्या नावावरती मतं मागणार आणि मतं मागितल्यानंतर देशाला काय देणार? घंटा. आता ही राम भरोसे बस झालं, आता काम भरोसे मतं मागा, काम भरोसे. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की त्यांच्याकडे दुसरा चेहराच नाहीये, पण आमच्या आघाडीमध्ये भरपूर चेहरे आहेत आणि पर्याय 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 कशाला? मग मी पत्रकारांना प्रश्न विचारला, तोच तुम्हाला सांगतो. मी त्या पत्रकाराला सांगितलं की तुम्ही माझ्या समोर बसला आहात, तुमच्या समोर टेबल आहे, तसाच तुम्ही विचार करा. तुमच्या समोर टेबल आहे आणि त्या टेबलवरती 2 पेले ठेवलेले आहेत. एका पेल्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये चाचणी केलेलं विष आहे, विष जे घेतल्याबरोबर प्राण जाईल असं त्याच्यावर लिहिलेलं विष. आणि दुसरा पेला आहे त्याच्यामध्ये माहिती नाही काय आहे, पण निवडणूक आहे. एक पेला तुम्हाला प्यायचा आहे, मग विष लिहिले तो पेला पिणार की जे माहिती नाही तो पेला पिणार? काय पिणार? दुसऱ्या पेल्यात विष असेल, अमृतही असेल, पाणी असेल, लिंबू पाणी असेल,
पण समोर विष दिसते. यांचा कारभार 10 वर्षाचा दिसतोय आणि जातीपातीमध्ये दंगे भडकवण्याचं सुद्धा यांचं काम तुम्हाला दिसतंय. नोकऱ्या नाहीत. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट वाढलं असेल, पुन्हा द्या मतं त्यांना. वाढले दुप्पट. पीक विमा योजना काय लाभ झालाय? महिला इकडे आल्यात, उज्ज्वला योजना मिळाले. तुमच्या घरामध्ये कोणाला तरी नोकरी मिळाले. तुमच्या गावामध्ये नवीन उद्योग कोणता आलाय? मग कशासाठी मत देणार? कशासाठी मत देणार? आणि म्हणून मला, जसं सकाळी मी सुरेश भटांची कविता तुम्हाला सांगितली होती त्या शिबिरात, तशीच नाशिकमध्ये आल्यानंतर कुसुमाग्रजांची एक कविता, त्यातल्या 4 ओळी मी तुम्हाला सांगतोय आणि मग तुम्ही ठरवायचं की काय करणार आता. कारण हे सगळे राक्षस आता ह्या सगळ्या त्यांच्या यंत्रणा घेऊन अंगावरती येत आहेत. मग तिकडे महिला बघत नाही, काही नाही. आमच्या किशोरीताई पेडणेकरवरती समन्स वायकरला देत आहे, सूरज चव्हाणला पाठवत आहे, अनिल परब आहे, संजय राऊत आहे. अरे तुम्ही शिवसेना संपवलेत ना, मग कशाला आमच्या मागे लागताय? का अजून तुम्ही माझ्या साध्या शिवसैनिकाच्या आणि नेत्याच्या घरी ईडी आणि सीबीआय पाठवताय? मग आमच्या हातामध्ये ताकद द्या आणि आम्ही सांगू त्या भाजपवाल्याच्या घरामध्ये धाड टाका, बघा किती घबाड मिळते ते. त्या कर्नाटकमध्ये एक जो मंत्री होता त्यांनी सांगितलं, त्याला मध्ये काहीतरी नोटीस आली. त्यांनी सांगितलं मला नोटीस द्याच, मी कर्नाटकच्या भाजपच्या लोकांचा घोटाळा बाहेर काढतो 40,000 कोटींचा. नोटीसच येऊ दे मला. कोरोना काळामध्ये भारतीय जनता पक्षाने तिकडे जो काही घोटाळा केलाय कर्नाटकामध्ये, ते सगळे म्हणाले मी पुराव्यानिशी काढतो आणि कोणी कोणी कशी संपत्ती गोळा केली हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. गप का नाही? तिकडे का थंड बसताय? आम्ही तुमचे सोबती होतो, आम्ही साथी होतो. तुमच्यावरची सगळी संकट ही तेव्हा शिवसेना प्रमुखाने आपल्या अंगावरती घेतली होती. हिंदुत्वावरची सगळी संकट ही आम्ही आमच्या अंगावरती घेतली होती. तरी देखील तुम्ही आम्हाला खतम करायला निघालात आणि तुमचेच बगल बच्चे जे भ्रष्टाचार करतायत त्यांना काहीच करत नाही तुम्ही. आणि म्हणून तुमची ताकद तुम्हाला कळलेली नाहीये. तुमची ताकद जे कुसुमाग्रज बोलतात, लढाईच्या अंतिम क्षणी सामान्यच असामान्य होतो. संसाराचा कोश तोडून लढाई जिंकतो, पुन्हा सामान्य होतो आणि आपल्या विजयाची मिरवणूक परस्तपणाने आपल्या घराच्या खिडक्यांतून पाहतो. ही सर्वसामान्य माणसांची ताकद आहे. क्रांती 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 जी काय असते तो सर्वसामान्य माणूस करतोय. नेत्याला वाटतं की आम्ही क्रांती केली, पण सर्वसामान्य माणसाची मनगट आणि मन जोपर्यंत नेत्याच्या हाकेला ओ देत नाही तोपर्यंत क्रांती होत नाही. तुम्हाला क्रांती जे माझे आजोबा सांगायचे की शांती ही मुडद्याची असते आणि क्रांती ही मर्दाची असते. तुम्ही मर्द आहात का मुडदे आहात हे तुम्हाला ठरवावं लागेल. आपण मुडदे असू तर काय प्रश्नच नाही, पण जर मर्द असाल तर आज जो माझा महाराष्ट्र हे दिल्लीश्वर जे खतम करतायत. अरे तुम्ही मगाशी मी बोललो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ती इंग्रजांची वखार सुरत लुटली आणि मोदी आणि शहा माझं महाराष्ट्र लुटतायत. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसता जन्म नाही घेतला, पण त्यांच्या विचारांनी मर्द जन्माला आलेले आहेत. आणि माझं आज पुन्हा त्यांना आव्हान आहे, तुम्ही तुमचे सगळे घरगडी संस्था बाजूला ठेवा आणि मैदानामध्ये या. अरे अब की बार 400 पार होणार असेल तर ईव्हीएम बाजूला काढा आणि बॅलेट पेपरवरती 400च्या पार 400 मतं मिळाल्याशिवाय त्याच्या आत तुम्ही आटोपलं नाहीत तर बघा. आणि आज हे संपूर्ण मी बघतोय काल स्वरूप, रामाचं काल स्वरूप बघतोय. ते बये दार उघडी, माझी बया जगदंबा माझ्या समोर बसलेली आहे. दार उघडणार आहात की नाही? आणि दार उघडल्यानंतर जर सरकार तुमच्या दारी म्हणून आले तर त्यांना लाथ घालणार आहात की नाही? निश्चय करणार आहात की नाही? मग निश्चय करणार असेल तर मला जरा तुमची मनगट दाखवा किती मजबूत आहेत. या मनगटामध्ये तुमच्या पेटलेल्या मनाच्या मशाली तुम्ही पकडणार आहात की नाही? बस मग जय भवानी जय शिवाजीचा नारा हा महाराष्ट्राच्या काड्या कपारांमध्ये असा घुमला पाहिजे की दिल्लीच्या तख्ताला हादरे बसले पाहिजेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.